साक्षीचे वकील ती 2 तास त्या दिवशी कुठे होती हे सगळं सिद्ध करतात. त्यामुळे तिचा विलासच्या खुनाशी काहीही संबंध नाही असंच सगळ्यांसमोर येतं. इथे तरीही जज मधुभाऊंचे वकील म्हणजेच ॲडव्होकेट जोशी ह्यांना सांगतात की तुम्हाला साक्षी शिकरे यांना क्रॉस एक्झामिन करायचं आहे का. तर ते शांतपणे बसलेले असतात. इकडे अर्जुन खूप कावराबावरा होत असतो. तो म्हणतो उठ आणि विचार, क्रॉस एक्झामिन कर, तिला प्रश्न विचार. पण इथे जोशी वकील काही उठत नाही. शेवटी ते उठतात आणि म्हणतात मला काहीच विचारायचं नाही आहे म्हणून. इथे अर्जुनला खूप राग येतो. चैतन्य त्याला शांत करत असतो. तो म्हणतो ही वेळ नाही आहे, शांत राहा म्हणून. इथे जज आपला निकाल सादर करतात. ते म्हणतात साक्षी शिकरेचा या खुनाशी काहीही संबंध नाही, त्यामुळे तिला या सगळ्या गोष्टींमधनं बाहेर ठेवलं जातं. इथे साक्षी, महिपत सगळेजणच खुश होतात. मधुभाऊ विचारात पडतात. पण आता काय उपयोग. त्याने सगळं आपल्या हातानेच आपल्या पायावर कुल्हाडी मारून घेतली आहे, हा जोशी ॲडव्होकेट करून. इथे महिपत, साक्षी, तन्वी सगळेजणच खुश होतात. पण इथे मधुभाऊ उदास होतात. अर्जुन, चैतन्य आणि कुसुमताई ह्यांना राग येतो. साक्षी कशी सुटली, ती तर खरी आरोपी आहे म्हणून. इथे जज निघतात तेव्हा सगळेजणच उठतात आणि खूप आनंदात असतात. महिपत, त्यांचा वकील, साक्षी, तन्वी. पण इथे अर्जुन आणि चैतन्य आणि कुसुमताई हे तिघंजणं खूप रागात असतात. इथे अर्जुनला कळत नाही की हा जोशी वकील असं का करतोय म्हणून. त्यांनी विचारायला हवं होतं, क्रॉस एक्झामिन करायला हवं होतं, पण तो नाही करत. यामुळे अर्जुन खूप दुखावलेला असतो. दुसरीकडे सायलीने पाठवलेली चिठ्ठी तो मुलगा कल्पनाकडे घेऊन येतो. तो मुलगा म्हणतो काकू मी आत येऊ का. कल्पना त्याच्याकडे बघते आणि म्हणते ये ना, ये बाळा. आणि ती त्याच्याजवळ जाते. तेव्हा तो मुलगा म्हणतो हे सुभेदारांचंच घर आहे ना. तेव्हा कल्पना म्हणते हो. का रे, काय झालं. तेव्हा तो मुलगा म्हणतो मला ही चिठ्ठी द्यायची होती तुम्हाला. इकडे कल्पनाला कळत नाही. ती ते एन्व्हलप हातात घेते आणि तिथे सुभेदारांचा पत्ता हे बघते. पण कोणी लिहिली आहे, कोणी पाठवली हे काय कळत नाही. ती कल्पना त्या मुलाला विचारते कोणी पाठवली आहे. तर तो म्हणतो ह्यात सगळं लिहिलं आहे, वाचा ना. आणि मी उत्तरासाठी थांबू ना. तर कल्पना म्हणते हो हो थांब ना. आणि ती चिठ्ठी काढते आणि वाचते. त्याच्यात लिहिलं असतं प्रिया आई आणि सगळं जे सायलीने आपल्या मनातली सगळी गोष्ट लिहिलेली असते ते असते. इथे कल्पना खूपच विचित्र पद्धतीने ती चिठ्ठी वाचते आणि त्या चिठ्ठीला वाचल्यानंतर इकडे उत्तर हवं असतं या मुलाला, म्हणून ती त्या चिठ्ठीचे तुकडे करते आणि त्या मुलाच्या हातात देते आणि सांगते हे उत्तर आहे माझं. सांग जाऊन की आम्ही कधीच तिला घराच्या बाहेर काढलं आहे तसं मनाच्याही बाहेर काढलं आहे, त्यामुळे आता आमच्याशी संबंध जोडायचे प्रयत्नही करू नकोस म्हणून. आणि तो मुलगा तिकडून बिचारा मान खाली घालून निघून जातो. जसे मधुभाऊ चुकीचं वागतात तसे हेही चुकीचं वागतात आणि खास करून कल्पना. कारण तिला माहिती होती सायली कशी आहे. तिने जास्ती वेळ सायलीबरोबर घालवला आहे. तिचे विचार, तिच्याशी बोलणं ह्या सगळ्या गोष्टी तिने घालवल्या असतात, तरीही अशी वागते आहे. इथे तो मुलगा सायलीकडे येतो. सायलीला आनंद होतो. ती विचारते उत्तर दिलं का. तो मुलगा मान खाली घालतो. आपल्या खिशातून ते तुकडे काढतो आणि तिच्यासमोर ठेवतो. इथे सायली ते तुकडे घेते आपल्या हातात आणि रडते आणि तो मुलगा बिचारा तिथून निघून जातो. सायली ते तुकडे घेऊन खालती बसून रडत बसलेली असते. कारण तिच्या प्रश्नाचं उत्तर हे असं मिळालं आहे. तिला का वाटलं की एवढं सगळं झाल्यानंतरही ते लोक हिला समजून घेतील. असं सगळं समजूतदारपणा असता तर त्यावेळेला एवढं टोकाची भूमिका घेतलीच नसती त्या लोकांनी. इकडे कुसुमताई घरी येते. सायलीला खूप आनंद होतो. ती विचारते काय झालं म्हणून, कोर्टात काय झालं. पण इथे कुसुमताईचा चेहरा पडलेला असतो. हे बघून सायलीला काही ना काहीतरी संशय येतो. ती विचारते अगं सांग ना कुसुमताई काय झालं कोर्टात. तेव्हा कुसुमताई कोर्टात जे जे घडलं ते सगळं सांगितलं. कसं साक्षीने आपल्या आईचे अनैतिक संबंध होते, तिचे प्रूफ, ती त्यावेळेला हॉस्पिटलमध्ये होती, स्मशानात होती, हे सगळे पुरावे मिळाले. त्यामुळे कोर्टाने तिला निर्दोष सुटका केली. इथे सायली हे ऐकून खूपच रडकुंडीला येते. ती कुसुमताईला म्हणते की जर ही केस अर्जुन सरांकडे असती तर त्याने असं कधीच केलं नसतं. तिने बरोबर साक्षीला खोटं पाडलं असतं. पण हे जोशी वकील माहीत नाही ते काय करतील, ते होत्याचं नव्हतं करून टाकतील. आणि ती रडत असते. इकडे कुसुम पण म्हणते बरोबर आहे म्हणून आणि तिचाही चेहरा पडलेला असतो. तेवढ्यातच दुसरीकडे कोर्टातून
मधुभाऊ आणि जोशी वकील येत असतात बाहेर. तेवढ्यातच अर्जुन आणि चैतन्य तिकडे येतात आणि अर्जुन जोशी वकिलांवर तुटतो. म्हणतो, तुम्ही असं कसं केलं? तुम्ही विचारायला हवं होतं ना, तुम्ही साक्षीला असंच कसं सोडून दिलं? क्रॉस एक्झामिन का नाही केलं म्हणून? हॉस्पिटलमधलं CCTV फुटेज का नाही मागवलं? तिचा भाऊ, त्याला ओळखणारी माणसं का नाही बोलवलीत? का वेळ घेतला नाही तुम्ही म्हणून? इथे जोशी वकील त्याला म्हणतात, तुझ्या याच वागण्यामुळे तुझ्याकडे ही केस नाही आहे. तर तो म्हणतो, मला हे सगळं सांगू नकोस, मला सांग की तू असं का नाही केलंस. तेव्हा जोशी वकील अर्जुनला म्हणतात की तुझ्या खोटारड्यापणामुळे आज ही केस तुझ्याकडे नाही आहे, माझ्याकडे आहे. त्यामुळे मला सांगू नकोस मला काय करायचं आणि काय नाही. इकडे अर्जुन त्याचा हात उचलायला जातो. तेवढ्यातच मधुभाऊ त्याला थांबवतात आणि म्हणतात, तुझा या सगळ्याशी काही संबंध नाही, त्यामुळे तू लांब राहा. आणि हो, तुझा मित्र जे बोलतो ना ते बरोबर बोलतो आहे, इथून निघून जा म्हणून. चैतन्य त्याला अर्जुनला जबरदस्ती तिथून घेऊन जातो. इथे मधुभाऊंना कळत नाही ते कोणती मोठी चूक करतात या जोशी वकिलाला घेऊन. तेव्हा मधुभाऊ जोशी वकिलांना म्हणतात की मला एक विचारायचं होतं तुम्हाला, वाईट मानून घेऊ नका. ते म्हणतात, नाही नाही विचारा ना, तुम्ही साक्षीला का प्रश्न विचारले नाहीत म्हणून. तेव्हा जोशी वकील म्हणतो, हा अर्जुन तापट आहे, मी तसा नाही आहे, मी शांतपणे काम करतो. त्यामुळे पुढच्या हिअरिंगमध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी बाहेर काढणार. आपले सगळेच हत्यार एकदम बाहेर काढायचे नसतात. आणि हे ऐकून मधुभाऊ खुश होतात. आधी बघा तरी तो वकील कसा आहे, तुमची फ्रीमध्ये केस कशी लढतो आणि तो तुमच्यापर्यंत कसा पोचला. जर का एवढे सगळे वकील नाही म्हणले होते तर संशय का नाही आला. इथे तो पुढच्या हिअरिंगमध्ये तर मधुभाऊंना आताच टाकेल. तेव्हाच मधुभाऊंना कळेल की त्यांनी कोणती मोठी चूक केली आहे. आणि या सगळ्या गोष्टी प्रिया लांबून ऐकत असते. तिला मजा वाटत असते कसं अर्जुनला मधुभाऊने बाहेर काढलं आणि या जोशी वकिलांबरोबर त्यांचे संबंध जुळलेत आणि जोशी वकीलच ही केस लढणार म्हणून. इथे प्रिया पण खुश होते आणि अर्जुन चैतन्य जातात त्याच्या पाठीपाठी प्रिया पण पळते त्यांच्या पाठीमागे. इथे अर्जुन आणि चैतन्य जात असतात. तेवढ्यातच प्रिया हाक मारते, अर्जुन थांब ना. ते दोघंजणं थांबतात. तेव्हा प्रिया म्हणते, अरे मला माहिती आहे मधुभाऊ कसे आहेत, ते असेच डोक्याने तापट आहेत, ते असेच वागतात आणि त्याच रागाच्या भरात त्यांनी विलासचा खून केला म्हणून. इथे अर्जुन पाठी वळून रागाने तिच्याकडे बघत असतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, तुझा हा ड्रामा आज नको करूया, आज अर्जुन खूपच अपसेट आहे, त्यामुळे हे नंतर करूया. तुझा डेलीचा जो ड्रामा चालू असतो ना तो चालू ठेव, पण आज नको हे. तेव्हा प्रिया चैतन्यावर भडकते आणि म्हणते, तू गप्प बस, तू कोणीच बोलणारा म्हणून. इकडे अर्जुन तिला थांबवतो आणि म्हणतो की मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे. तन्वी अर्जुनला म्हणते, आपण घरीच चाललो ना तर एकत्र जाऊया की. मुद्दामून त्याला त्रास देत असे. आणि इथे अर्जुन तिला म्हणतो, माझ्यापासून दूर राहा, स्टे अवे फ्रॉम मी. आणि तो चैतन्याला घेऊन तिकडून निघून जातो. इकडे प्रिया, अरे रागातसुद्धा किती हँडसम दिसतोय ना, एक ना एक दिवस बघ तुझा हा राग कसा मी घालवते म्हणून. प्रिया आपल्याच धुंदीत असते. अर्जुन आणि चैतन्य जात असतात आपल्या गाडीजवळ. तेव्हाच महिपत त्याला म्हणतो, अभिनंदन अभिनंदन. महिपत, त्याचा वकील आणि साक्षी अर्जुन आणि चैतन्याच्या जवळ येतात. आणि इथे महिपत म्हणतो, ओ अर्जुन सुभेदार, अभिनंदन, गडकरी तुम्हाला या, आणि हसत असतात. इथे अर्जुन आणि चैतन्य रागाने बघत असतात. तेव्हा महिपत म्हणतो, अरे सॉरी, अभिनंदन तुमचं कसं, तुम्ही तर दुःखात आहात ना, तुमच्याकडनं तर ही केस गेली आहे आणि आता मधुभाऊ जेलमध्ये जाणार, माझी मुलगी तर सुटली ना. आणि इथे साक्षी पण म्हणते, अण्णा जाऊ दे ना, ते लोक दुःखात आहेत, त्यांना कसा आनंद वाटणार आहे. ती पण खिजवत असते या दोघांना. इथे शेवटी अर्जुन महिपतला म्हणतो की माझ्याकडनं ही केस गेलेली नाही आहे आणि ती कधीच जाणार नाही, आणि तुझ्या मुलीला मी जेलमध्ये पाठवणार म्हणजे पाठवणार. तू बघच, कायदा हा सगळ्यांसाठी समान असतो आणि मी तुझ्या मुलीला जेलमध्ये लवकरच पाठवणार, एवढं लक्षात ठेव. आणि तो साक्षी आणि महिपतला टशन देऊन चैतन्याबरोबर गाडीत बसून तिकडून निघून जातो. इकडे साक्षी महिपत त्याच्याकडे रागाने बघत असतात, कारण एकदा अर्जुन सुभेदार तापला की त्यांना माहिती आहे काय होणार म्हणून, आणि तेच झालं आहे. सायली आणि कुसुमताई बोलत असताना इथे एका फकीर बाबाचा सायलीला आवाज येतो. कुसुम आपली बॅग घेऊन आतमध्ये निघून जाते किचनमध्ये आणि सायली बाहेर येते त्या फकीर बाबाला बघायला. ती बघत असते कारण ते सांगत असतात, सब कुछ अच्छा होगा, डरना मत, असं सगळं चालू असतं. म्हणून सायली त्यांना वाकून बघते. तेवढ्यातच कुसुम पण तिकडे येते आणि ती पण त्या फकीर बाबाला बघत असते. ते फकीर बाबा सायली आणि कुसुमच्या जवळ येतात. इकडे सायली म्हणते, मी तुमचं बोलणं ऐकलं, तुम्ही म्हणतात सगळं चांगलं होणार. कसं होऊ शकतं चांगलं? असं जर का असतं तर सगळे कसे खुश राहिलेले असते, दुःख कोणालाच नसतं. तेव्हा ते फकीर बाबा म्हणतात, असं बोलू नकोस,
दुःख येतं, कारण त्यानंतर सुख पण येतं आणि त्यासाठीच दुःख सोसण्याचंही बळ मिळतं. कारण त्यानंतर सुख इतकं चांगल्या पद्धतीने येतं की सगळेच खुश होऊन जातात. तू घाबरू नकोस, तुझ्या वाटेलाही ते लवकरच येणार म्हणून. आणि ती बघत असते.